सुद्धा आपण विसरू शकत नाही। जो आघात या महाराष्ट्रावर झाला, या मातृभूमीवर झाला, तो तुम्ही आम्ही खरं तर तो विसरू शकत नाही। आणि तो आज खरं तर योगायोगाने दिवस असेल, त्या बैठकीला आपण सगळी मंडळी 26/11च्या ज्या भावना आहेत, खरं तर कन्या शहीद झाले, शहीद म्हणता येणार नाही, खरं तर त्या प्रसंगात जी मंडळी आणि जी कुटुंब अस्तव्यस्त झाली, ते आमचे खरं तर आपण आदरांजली वाहत असताना अतिशय अशा भावना व्यक्त करणं खरं तर दुःखदायी आहे। आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने, सर्व पक्षाच्या बैठकीच्या वतीने ज्या मंडळींना त्याच्यामधून सामोरे जावं लागलं, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली वाहतो। खरं तर आज या बैठकीचं इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये निर्माण होईल अशी मला कल्पना नव्हती। आम्ही सगळे 10-12 जण एकत्र बसलो, काल आमची बैठक झाली आणि त्या बैठकीच्या निमित्तानं जनाप्रमाणे असेल आणि शहराप्रमाणे आपण खरं तर आभार प्रदर्शन करण्यासाठी गेलो पाहिजे। कारण की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खरं तर मन धनापासून खरं तर कोणतीही तक्रार न करता, कोणताही विचार न बाळगता खरं तर आपण अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि खरं तर या मावळ तालुक्याचं वैभव जपण्याचं काम खरं तर आपण सगळ्या मंडळींनी केलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा म्हणून आणि आभार व्यक्त करायचा। त्या माध्यमातून खरं तर ही बैठक बोलवली होती। मला नव्हतं वाटलं की इतक्या मोठ्या संख्येने आपण कार्यकर्ते येसाल एका फोनच्या माध्यमातून। खरं तर आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। या अनेकांच्या भावना मी ऐकल्या, बाळाभाऊ आपणही ऐकल्या, आपणही खरं तर त्या भावना आजच्या नव्हे तर गेल्या पंचवर्षीपासून मला वाटतं जेव्हापासून विधानसभा आली किंवा प्रस्थापित झाली तेव्हापासून तर 2019 पर्यंत मला वाटतं असे तक्रार आणि असे खंत या मावळ तालुक्यामध्ये कधीच आली नाही। 2019 ते 2024 मध्ये ज्या गोष्टीला आपण सामोरे गेलो, ज्या विचारधारेने आपण सगळी मंडळी, प्रवाह वेगवेगळे असताना सुद्धा आपण सगळी मंडळी एकत्र आलो आणि त्या एकत्र येण्याचा खरा तर तो दिवस या महिन्यातील 20 तारीख होती आणि त्याचा निकाल खरं तर 23 तारखेला लागला। हार आणि जीत ही नेहमी असते, दोन माणसांमध्ये झालेली लढत, पराजय स्वीकारायचा असतो आणि जिंकल्यानंतर होरपळून जाऊ नये ही खरी या ती भावना व्यक्त करण्यासाठी खरं तर मी तुमच्या पुढे उभा आहे। आपण सगळ्या मंडळींनी आणि आखलेला कार्यक्रम हा आपण सगळ्या मंडळींनी ऐकलेला आहे, त्या त्या पद्धतीमध्ये आपण सगळी मंडळी एकत्र व्हावी, तिथे आपण सगळ्या पद्धतीमध्ये विचारमय करणार, त्यानंतर धन्यवाद व्यक्त करणार आणि पुढच्या गावाला जाणार। त्या ज्या पद्धतीमध्ये आपण सगळ्या मंडळींना सूचित केले की प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावामध्ये काम केले, काम करत असताना ज्या ज्या मंडळींकडे आपण गेलोय त्या त्या व्यक्तीकडे आणि ज्याच्याकडे गेलो नसेल तरी सुद्धा आपण त्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी, धन्यवाद व्यक्त करण्यासाठी जावं ही विनंती करण्यासाठी खरी तर ही बैठक आयोजित केलेली आहे आणि ते तुम्ही करसाल म्हणून मी म्हणत आहे। आणि त्या खरं तर आपण गुरुवारपासून सुरुवात करणार आहोत, गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार हे 3 दिवस घेणार आहे। प्रत्येकाला वेळ आणि जी जी लोक सर्व पक्षातील पदाधिकारी असेल, नेतेगण असेल, त्या त्या बैठकीला हजर राहणार हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो। कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आमचे खूप विषय झाले, ज्या ज्या मंडळींनी विषय मांडले गेले त्याचा सुद्धा आमचा सगळा विचार झालेला आहे। तरी सुद्धा आपण सगळी मंडळी
इथं आला, ज्या ज्या गोष्टी खरं तर आपण उघडपणे बोलतो, काही गोष्टी झाकलेली मूठ 1.25 लाखाची असावी, त्या माध्यमातून आपण गेलो पाहिजे. मला माहितीये येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं. सामोरे जात असताना तो कोणताही विषय असेल, पण नीती सोडून कधीही कुणी वागू नये हा संदेश देण्यासाठी खरं तर आपण देण्यासाठी खरं तर आम्ही मी सारखा माझ्या कार्यकर्ता मगाशी उल्लेख झाला. मला काही कमवायचं, मला ही जेवढी जनता आणि तुमचं प्रेम केलंय खरं तर त्या आमदारापेक्षा किंवा त्या पदापेक्षा खूप मोठा आहे. माणसं उगाच गोळा होत नाही आणि तेही वेगवेगळ्या प्रवाहाची लोक एकत्र येऊ शकत नाही. भाऊ भावाचं जमत नाही, भाऊकी भाऊकीच जमत नाही. पण या बापू भिगडेसाठी या सगळ्या गोष्टी आपण विचारधारेला एकत्र आला त्याबद्दल मी खरं तर आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. जे जे तुमच्या मनामध्ये आहे, ज्या खालच्या इलेक्शन पासून असेल किंवा निवडणुकीचा असेल किंवा जे अंतर्गत विषय असतील ते सोडवण्याचं काम सर्व पक्षातील नेतेगण करणार आहे हा विश्वास आपल्या सगळ्या मंडळींना देतो. मग ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, पार मतदान केंद्रापासून असेल. आणि आमच्या महिला भगिनी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो, सोमवार नंतर मला वाटतं ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या महिला गेल्यात, आमच्या भगिनी गेल्यात, ते सुद्धा आभार व्यक्त करण्यासाठी जाणार आहे. पण आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करतो, ज्या गावामध्ये ते आपल्या महिला भगिनी येतील त्यावेळेस आपल्या कार्यकर्ते हे सुद्धा मगाशी खर तर संभाजीरावांनी अतिशय चांगला विषय घेतला. आपण ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्या मंडळींना सुद्धा त्यांच्याबरोबर देऊन गावातील सरोकार निर्माण करण्याचं काम आपण सगळ्या मंडळींनी करावं. हे पुन्हाच्या आलेल्या सगळ्या मंडळींचं, सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचं आपला आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. तो यानंतर आपण चहा श्रद्धांजली घ्या. या ठिकाणी श्रद्धांजली तुम्ही घ्या. एक फक्त आपल्या सर्वांना सांगतो की 23 तारखेला निकाल लागत होता. 23 तारखेचा निकाल चालू होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये म्हणजे माणसाचं मन किती मोठं असतं. दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला जशी अपेक्षित मतं मिळायला पाहिजे होती, आघाडी मिळायला पाहिजे असं वाटत होतं. त्यावेळेस बापू साहेबांनी आम्ही ज्यावेळेस एकमेकांशी बोललो तर दुसऱ्या फेरीतच त्यांनी सांगितलं की जो प्रसंग आपल्या समोर आहे, जे चित्र दिसतंय त्याच्यात परत आपण काही काळ थांबू, परंतु दुसऱ्या फेरीपासून स्वतःच्या मनाची तयारी तर केलीच, पण कार्यकर्त्यांना सगळ्यात जास्त बळ आणि धीर कोणी दिला असेल तर तो बापूसाहेब यांनी. स्वतःच दुःख बाजूला ते तर मला निकाल लागल्यापासून प्रत्येक गोष्टी हे करायचं ते करायचं, हे राहिले ते करायचं, त्यांच्या डोक्यात तो काय झालं तो विषयच नाही राहिलेला, हे लक्षात घ्या. आता तुम्हालाही मी या ठिकाणी आवाहन करतो, आता रडायचं नाही, आता लढायचं. धाडसाने सुरू केले त्यांनी काम, त्यांना तुमचं बळ पाहिजे आणि त्याच्यामुळं आजपासून आपल्याला ते काम सगळ्यांनी करायचंय. या ठिकाणी आपण सगळेजण 26/11 जो मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, जे आपले नागरिक, पोलीस खात्याचे अधिकारी आणि जवान यांना देशासाठी बलिदान द्यावं लागलं, त्यांच्या प्रती आपण आदरांजली समर्पित करत असताना
आज आपली कार्तिकी एकादशीची मोठी यात्रा आणि तो देखील एक महत्वाचा क्षण आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आहोत आणि संविधान दिवस देखील आज या ठिकाणी आहे. अशा तिन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.